राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. डिलिव्हरी नंतर पोट वाढलंय, खूपच मोठं दिसायला लागलं आणि त्याच्यामध्ये फॅट पण जमा झालाय. आता ते फॅट पण कमी करायचंय, चरबी पण कमी करायची आहे आणि डिलिव्हरी नंतरचं पोट पण कमी करायचंय. त्याच्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम आणलेले, जे तुमच्या संपूर्णपणे पोटाला ताण देणारे. वरचं पोट असो, खालचं पोट असो, बेंबीपसलं पोट असो, त्याचबरोबर डिलिव्हरी नंतरचं वाढलेलं पोट असू द्या, पूर्णपणे कमी व्हायला आजचे व्यायाम तुम्हाला खूप मदत करणार आहे मित्रांनो. फक्त सांगितलेल्या जसे व्यायाम आहे ते तुम्ही व्यायाम करून बघा, रिझल्ट तुम्हाला नक्की भेटणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. आता पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, हे बघा, गुडघ्यावरती यायचंय ह्या पद्धतीनं आणि समोरचा पाय तुम्हाला पुढच्या समोर घ्यायचंय पुढच्या साईडला आणि एक पाय तुम्हाला पूर्णपणे बेंड करायचा आहे. आता दोन्ही हातांना तुम्हाला ह्या पद्धतीने घेऊन जायचंय आणि हात सरळ घ्यायचे. ह्या पद्धतीने घ्यायचंय आणि हात सरळ घ्यायचंय. पूर्णपणे फक्त तुमचं जे पोटाला आहे ना, तो मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 40 वेळा. 20-20 चे 2 सेट घ्यायचे आणि ही व्यायाम करायचे. हे बघा, दोन्ही हात समोर राहतील आणि समोर असून हलकसं तुम्हाला मागे जायचंय आणि पण समोर यायचं. पूर्णपणे तुमच्या पोटाला ताण येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दोन्ही बाजूने तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे 20-20 वेळा. खूपच फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो, नक्की करा. फायदा तुम्हाला खूप लवकर भेटणार आहे, कारण पोटाला ताण देणारा हा व्यायाम आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पोटाला ताण द्यायचा आहे तर हे व्यायाम तुम्ही नक्की करू शकता. खूप फायदेशीर आणि खूपच सोपे पण आहे. हे बघा, पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं कॅट काऊ पोज मध्ये यायचे तुम्हाला. आणि कॅट काऊ पोज मध्ये आल्यानंतर हे बघा, ह्या पद्धतीनं कॅट काऊ पोज मध्ये आल्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये गॅप घ्यायचा आहे. हातांना एकदम बरोबर खांद्याच्या खाली घेऊन यायचंय आणि बोटांवरती यायचं. बोटांना वरती उचलायचंय आणि हे बघा, पूर्णपणे पोटाला ताण येईल, कमरेला ताण येईल इतकं तुम्हाला दोन्ही बाजूनं फिरायचंय. हे बघा, हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 30-30 वेळा. 15-15 चे 2 सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3
2, 1. तुमचं कंबर आणि पोट एकाच वेळेस कमी करणारा हा व्यायाम आहे. डिलिव्हरीचं वाढलेलं पोट, लटकलेलं कंबर एकदम सोपे व्यायाम आहे मित्रांनो. नक्की तुम्हाला करून बघू शकता आणि त्याच्यातच तुमच्या पोटाला चांगल्या पद्धतीनं ताण येणार आहे. आता याच्यातच मी पुढचा व्यायाम देते. हे बघा, आता पुढच्या व्यायामामध्ये तुमच्या पोटाला जेवढा ताण येईल ना, जेवढी पोटाला कळ लागेल ना, तेवढी चरबी लवकर कमी होणार आहे. हे बघा, आता ह्या पद्धतीनं तुम्हाला हातांना एकदम सामोर ठेवायचे, दोन्ही पायांना तुम्हाला क्रॉस मध्ये घ्यायचंय. हे बघा, आणि पूर्णपणे खाली यायचंय, परत उठायचंय, पूर्णपणे खाली यायचंय, परत उठायचंय. तुमचं जे चीन आहे, हनवटी आहे, ती पूर्ण तुमच्या हातांना लावायची, पाठीमागे पायांना क्रॉस करून घ्यायचंय. हे बघा, पूर्णपणे ताण तुमच्या बिंबीवरती येणार आहे, पोटावरती येणार आहे. व्यायाम खूप सोपा आहे, जो तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा 50 वेळा, 25-25 चे 2 सेट करायचे आणि व्यायाम करायचा. हे बघा, या पद्धतीने गुडघ्यांवरती यायचंय, पायांना पाठीमागे क्रॉस करायचंय आणि दोन्ही हातांवरती यायचंय. 1. उठायला तुम्हाला मोठ्या प्रमाणात जोर लागणार आहे, जो जोर तुमच्या पोटावर येणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमच्या डायरेक्ट पोटावरती ताण येणारे हे व्यायाम आहे. आता याच्यातच मी पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला मांडी घालून बसायचंय आणि हाताला जाळी घालायची आणि पूर्णपणे वरती खेचायचंय. इतकं खेचायचंय की ताण पूर्णपणे इथं आला पाहिजे. हे बघा, या पद्धतीनं खेचून तुम्हाला फक्त काउंटिंग करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात कानांना चिपकून वरती खेचायचंय, कारण खेचाल ना तर बेंबीपर्यंत चांगल्या पद्धतीनं ताण जाणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जितका पोटावरती ताण पडेल ना, जितका दाब पडेल, जितका स्ट्रेस बसेल, तेवढंच पोट लवकर कमी होणार आहे. व्यायाम सोपे आहे, जे तुम्हाला डिलिव्हरी नंतरचं पोट कमी करायला मदत करणार आहे. करून बघा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.